जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, इबुलंट अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर अशी न्यूज येत आहे पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच 24,000 शिक्षकांची पदभरती होणार आहे, अशी ही पुढारी न्यूज चॅनलची न्यूज आहे। या न्यूजमधून आपल्याला असं दिसते की लवकरच राज्यामध्ये 24,000 शिक्षकांची पदभरती होणार आहे। आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतीच TETची जाहिरात आलेली आहे आणि येणाऱ्या 10 नोव्हेंबर 2024ला TETची एक्झाम होणार आहे आणि TETची एक्झाम होत असेल तर नक्कीच तिसरी टेट होण्याची शक्यतासुद्धा फार जास्त आहे, असं आपल्याला इथं सांगता येते। म्हणजे आता 2 टेट झाल्या, आता तिसरी टेट होऊ घातलेली आहे, असंही आपल्याला मागं मंत्रिमंडळाच्या निर्णयामधून दिसत होतं आणि त्याचंच पाऊल म्हणजे ही TETची परीक्षा होय आणि लवकरच राज्यामध्ये तिसरी टेट होण्याची शक्यता आहे आणि या तिसऱ्या टेटमध्येच 24,000 शिक्षकांची पदभरती करण्याचा बातमी हे पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढारी न्यूज चॅनलचा हा एक शिक्षक भरती संदर्भातला रिपोर्ट पहा। राज्यामध्ये शिक्षकांची 24,000 पदं भरली जाणार आहेत। TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर परीक्षेची जबाबदारी आहे। जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, त्याच्यामुळे यंदाच्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल। राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहात। चेतन, ही 24,000 पदं शिक्षकांची भरली जाणार आहेत, काय नेमकी त्याच्यासाठीची तिथे अप्लाय करण्याची प्रक्रिया असणार आहे आणि लगेचच ही भरती प्रक्रिया सुरू होईल असं म्हणता येईल का? नक्कीच विद्यार्थी 10 नोव्हेंबर रोजी ही TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आहे, ही घेण्यात येणार आहे। या परीक्षेची पूर्णपणे जबाबदारी आहे ही राज्य परीक्षा परिषदेवर सोपवण्यात आली आहे। आपण पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी पुण्यात याच संदर्भात शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली असल्याने त्या विरोधात DED आणि BED धारकांनी पुण्यात उपोषण केलं होतं आणि शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे। त्यासाठी देखील शिक्षक विभाग जो आहे भरतीचा तोच जबाबदार असलेला देखील या उमेदवारांचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या गोष्टी असताना देखील 24,000 पदं ही भरण्यात येत असल्याची घोषणा देखील सरकारने केली आहे आणि त्याबद्दल आता शासनता देखील निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते उमेदवारांमध्ये। जी चेतन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।